नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता हिवाळा संपून लवकरच म्हणजे या 15 ते 20 दिवसात उन्हाळा चालू होणार आहे व त्याच्यामुळे या टमाटा पिकावर पांढरी माशी व तुटाळी याचं मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे संपूर्ण टमाटो पीक नष्ट होऊन जातं, म्हणजे त्रसून जातो शेतकरी, की आता काहीच पर्याय राहत नाही. कारण हे दोन्ही बी रोग असे आहेत, एकदा अटॅक जर सुरू झाला कंट्रोल होत नाही. त्यामुळेच मी आता हे संपूर्ण नियोजन सांगणार आहे. त्याआधी माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या टमाट्याचं चांगलं मार्केट चालू आहे. कारण यावर्षी पावसामुळे संपूर्ण टमाटे पावसाळ्यातले वाया गेल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यानंतर लावलं आहे त्यांचा आता चांगला बहार चालू आहे. पण आता ज्वारीतील जास्त म्हणजे पांढऱ्या माशीमुळे ज्वारी पिकावरील अशाच किड्यांच्या म्हणजे शेजारपाजारच्या पिकावरील टमाटोवर येऊन बसतात व त्याची पांढरी माशीच्या इफेक्टमुळे पांढरी अशी टोपणं पिकाची टोमॅटो पीक अशी गोल व्हायला लागतात. याच्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होऊन जातं. त्याच्यानंतर त्याच प्रमाण वाढलं की पांढरी माशी वाढल्यानंतर त्याच्यामध्ये व्हायरस येतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण पांढऱ्या माशीला अटॅक करण्यासाठी सुरुवातीपासूनच जर तुमची आता जास्त प्रमाणात पांढरी माशी असेल तर तुम्ही सलग 2 फवारण्या करा. त्यासाठी तुम्ही धानुका कंपनीचे मार्कर हे 20 लिटर पंपासाठी 40 मिली घ्या व पेगासस मुनेत हे सिंजंटा कंपनीचं हे सर्वात उत्तम आहे पांढऱ्या माशीसाठी. सगळ्यात लास्टचं स्टेज आहे, पण जर तुमची तशी टोपणं झाली असेल तर ते पेगासस हे 20 लिटर पंपासाठी 40 ग्रॅम घ्या. याच्या 2 फवारणी केल्यानंतर कसलाही पांढरी माशी राहणार नाही, पांढरी सगळी टोपणं सरळ होऊन जातील. त्याच्यामध्ये एक बायोझॅम टॉनिक घ्या. जर तुमचं सुरुवातीची आता लागवड झाली असेल तर तुम्ही पांढऱ्या माशीच्या इफेक्टसाठी तुम्ही शेतकरी मित्रांनो सुरुवातीला टाटा मानिक हे 20 लिटर पंपासाठी 15 ग्रॅम घेत चला एक 4 दिवसाला आलटून पालटून. त्यानंतर त्याच्यामध्ये आलटून पालटूनमध्ये मिक्समध्ये टाटा मेडाय पण घेऊ शकता तुम्ही आलटून पालटूनमध्ये. अजून तिसरं कीटकनाशक म्हणजे ॲक्टरा ॲरेवा हे पण कीटकनाशक हे कंटिन्यू 250-250 ग्रॅम आणून ठेवा. त्याने काय होईल की आलटून पालटून पर्याय घेतल्यामुळे पांढरी माशीच येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पांढरी माशी नाही आल्यानंतर तुमचं संपूर्ण पीक चांगल्या मार्केटमध्ये गवतं. कारण आता इथनं पुढे टमाटर लागवड कमी असते व उन्हाळ्यात हे तुटाळी पांढरी माशीच्या इफेक्टमुळे शेतकरी हैराण असतात. तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो तुटाळीसाठी पर्याय सांगतो फवारणी. तुटाळीला तुम्ही एक सिंजंटा कंपनीचा आलिका येतं, आलिकाच आणायचं, दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं आणायचं नाही. व ते पहिल्यांदा जर जास्त असेल तर 1 मिलीनं मारा, 20 लिटर पंपासाठी 20 मिली व रेग्युलर 8 दिवसाला प्रत्येक ही फवारणी घ्या आलिकाची. त्याने पांढऱ्या माशी बी इफेक्ट जातो आणि तुटाळी पण. त्याच्यासाठी तुम्ही आलिका हे 20 लिटर पंपासाठी 12 ते 15 मिली टाकत चाला. अशाच म्हणजे ह्या दोन्ही फवारण्या सांगितल्याप्रमाणे नियोजनबद्ध करा व संपूर्ण उत्पन्न घ्या. याच्यामध्ये दोन्ही या फवारणी सांगितल्याप्रमाणे करा. तुमचं कसल्याही प्रकारचं हे 2 रोग पडणार नाहीत व या 2 रोगामुळेच उन्हाळ्यात म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तर हे नियोजन करा व मला सांगा शेतकरी मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.